मला सस्पेंड करा पण बाबासाहेबांचं नाव मी पुसू देणार नाही. नाशिकमध्ये प्रजासत्ताक दिनी जेव्हा अख्खी सिस्टम बाबासाहेबांचं नाव विसरली तेव्हा एक वाघीण उभी राहिली आणि थेट सरकारला प्रश्न विचारला. मॅडम मला सस्पेंड केलं, मी आयुष्य गाड्या उपसी, मी माती काम करीन पण बाबासाहेबांची ओळख पुसू देणार नाही. मॅडम बाबासाहेबाला संपवायचं काम करायचं नाही. मित्रांनो, 26 जानेवारी म्हणजे काय? फक्त झेंडावंदन आणि भाषण नाही. हा दिवस आहे संविधानाचा, ज्याने आपल्याला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला. 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस रक्ताचं पाणी करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हे संविधान लिहिलं. आज आपण जे काही आहोत ते त्या एका महामानवामुळे. पण दुर्दैव बघा, आज ज्या संविधानामुळे हे लोक मंत्री झालेत, ज्या संविधानामुळे यांना लाल दिवा मिळाला, त्या संविधानाच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचं नाव घ्यायला तुम्हाला विसर पडतो. हा विसर नाही तर हा त्या विचारांचा अपमान आहे. सत्तेच्या मस्तीत हे इतके आंधळे झालेत की ज्यांनी घर दिलं त्याच बापाला हे विसरलेत. पण सिस्टम मध्ये सगळेच विकले गेलेले नसतात. जेव्हा नाशिकच्या कार्यक्रमात बाबासाहेबांचं नाव हे डावललं गेलं तेव्हा माधवी जाधव नावाच्या रणरागीने तिथे आवाज उचलला. त्या म्हणाल्या, संविधानाचा दिवस आहे आणि संविधानाचे शिल्पकारच इथे नाही. हे मी चालू देणार नाही. माझी नोकरी गेली तरी चालेल पण माझा स्वाभिमान मी विकणार नाही. एका बाजूला सत्तेची खुर्ची होती आणि दुसऱ्या बाजूला बाबासाहेबांची निष्ठा. ताईंनी निष्ठेची निवड केली. आज हा देश टिकून आहे ना तर फक्त अशाच धाडसामुळे. राजकारण्यांनो लक्षात ठेवा, बाबासाहेबांचं नाव लोकांच्या काळजात कोरलेलं आहे. ते पुसण्याची ताकद कोणाच्या बापात नाही. धाडस असेल तरच वाघ बनता येतं, बाकी तर सगळे शेळ्यांसारखे मान हे झुकून जगतात. आणि अशाच वाघिणीला, अशाच रणरागिणीला, माधवी ताईंना मानाचा जय भीम.